ऐश्वर्या, मॉडर्न सायन्सनुसार सोरियासिस हा जो आजार आहे त्याला ऑटो इम्यून डिसीज असं म्हटलं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे लिम्फ नोड्स असतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचे टी सेल्स असतात. आपल्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन झालं तर हे टी सेल्स त्यावरती अटॅक करतात आणि आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करतात. ओके. पण सोरियासिसमध्ये असं होतं की हे टी सेल्स हायपर ॲक्टिव्ह होतात आणि ते आपल्या शरीराच्या त्वचेवरतीच अटॅक करायला सुरुवात करतात. कारण शरीरामध्ये काही इन्फेक्शन तर नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काही काम नसतं आणि मग ते आपल्या शरीराच्या स्किनवरतीच अटॅक करतात. तिथून ते शरीराच्या कोशांवरती अटॅक करून रसधातूमध्ये जातात, म्हणजे लिम्फ नोड्समध्ये जातात, तिथून रक्तधातूमध्ये जातात आणि तिथून ते मसल्समध्ये जाऊन तिथे टॉक्सिन्स तयार करून आपल्या शरीरावरती त्वचेवरती बाहेरच्या त्वचेवरती अटॅक करतात. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या शरीराची जी बाहेरची त्वचा आहे ती 3 ते 4 आठवड्यांमध्ये निघायला सुरुवात होते. ही एक नॅचरल प्रोसेस आहे, आपल्याला समजतसुद्धा नाही. पण सोरियासिसमध्ये असं होतं की हायपर ॲक्टिव्ह टी सेल्सच्या अटॅक्समुळे, म्हणजे याला ऑटो इम्यून झाल्यामुळे 3 ते 4 दिवसातच या त्वचेचा थर निघायला सुरुवात होते आणि पापडीप्रमाणे ही त्वचा जायला सुरुवात होते.